आणि इतरही महत्त्वाच्या लोकसभेसंदर्भातल्या 9 बातम्या पाहणार आहोत लोकसभेचा महासंग्राम मधून। पंतप्रधान नरेंद्र मोदींनंतर अमित शहांकडूनही नकली शिवसेना असं म्हणत उद्धव ठाकरेंवर निशाणा, तर पवार गटाचाही नकली राष्ट्रवादी असा केला उल्लेख। मुक्ताईनगरच्या आमदारांना जे करायचं ते त्यांनी करावं, आमदार चंद्रकांत पाटलांच्या नाराजीवर रक्षा खडसे यांची प्रतिक्रिया। मुक्ताईनगरमध्ये महायुतीत बिघाडी होण्याचं एकूण चित्र, खडसेंचं सूचक विधान। संजय राऊतांकडे पैसे येतात म्हणून त्यांच्या फाईल्स ओपन केल्या जातात, संदीप देशपांडेंचं संजय राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर। अदानींसोबत काय सेटलमेंट झाली की धारावीचा मुद्दा सोडला, असाही सवाल। आढळराव पाटलांना मी गेटवे सून इतक्या शुभेच्छा देतो, त्यांच्याकडे मुद्दे नाहीत म्हणून ते असं बोलतात। अमोल कोल्हे यांचं आढळरावांच्या टीकेवर प्रत्युत्तर। जनतेला वेळ न देणारा 5-5 पक्ष बदलणारा नाटककार यांच्यापासून सावध रहा, अशी केली होती आढळरावांनी टीका। सांगलीसह हातकणंगलेमध्ये काँग्रेसच्या काही नेत्यांकडून भाजपचा छुपा प्रचार सुरू। राजू शेट्टींचा आरोप, लोकसभा निवडणुकांनंतर मवियातील काही जण भाजपमध्ये जातील, असाही दावा। प्रज्ञा सातव नाराज नाहीत, 1-2 दिवसात प्रचारामध्ये दिसतील। हिंगोलीचे मवियाचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकरांची माहिती, तर सातव हिंगोलीसाठी इच्छुक, मात्र उमेदवारी न मिळाल्यानं नाराजीची चर्चा। उदयनराजेंना आव्हान देणार नाही, मी सामान्य कार्यकर्ता, साताऱ्याचे मवियाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांची प्रतिक्रिया। तत्व आणि मुद्द्याला धरून निवडणुकीला सामोरं जाणार, अशी ही माहिती। राज ठाकरेंना मनातनं जे वाटतं तसे निर्णय घेतात, मनसे पदाधिकाऱ्यांनी महायुतीच्या कामाला विनाट सुरुवात केली, अजित पवारांचं वक्तव्य। मनसेनं महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर आमदार राजू पाटलांची फेसबुक पोस्ट, ऊंची छलांग लगाने के लिए चेता भी 2 कदम पीछे आता है, पाटलांची पोस्ट चर्चेत।